हे बघा मंडळी, एकदाच बनवा आणि 2 महिने खा. बडीशेप, तीळ आणि ओवा घेतला आहेत. बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारतं, तीळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, तर ओवा खाल्ल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. हळद, काळं मीठ आणि रेग्युलरवालं मीठ घेतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता 100 ग्रॅम यामध्ये धणाडाळ घातली. धणाडाळ शेवटी घातली कारण ती आधीच भाजलेली असते. आता यामध्ये तयार केलेलं मिठाचं आणि हळदीचं पाणी घालायचं. कमी आचेवर एकसारखं हलवत 10 ते 12 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत असा हा मुखवास तयार होतो. किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. गरम असलेल्या ह्या मुखवासामध्ये घातल्याने ते सुद्धा छान कुरकुरीत होतं. 2-3 मिनटं भाजून झालं की गॅस बंद करायचा. गरम कढईमध्येच हा मुखवास असाच ठेवायचा, म्हणजे छान कुरकुरीत होतं. पूर्णपणे थंड झाला की एखादा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि जेवणानंतर रोज 1 चमचा खायचा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.